झालेला व्यक्ती आयुष्यामध्ये कधी वाया जाणार नाही ही खात्री ज्यांच्यामध्ये आहे त्या संस्थेचं नाव प्रोग्रेसिव्ह आहे. 2 मिनिटं बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी 91 वर्षाच्या ह्या अखंडित शैक्षणिक प्रवासामध्ये जर तुम्ही सूक्ष्म निरीक्षण केलं तर माणसाची उंची ही त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याचं कर्तृत्व आणि त्या ज्ञानावर ठरत असते. 91 वर्षाच्या इतिहासामध्ये 5 जणांनी उभे केलेला संस्था 60,000 विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू शकते. त्यांना 40,000 कर्मचाऱ्यांचा संसार सुखी करू शकते. याचं कारण आहे माणसाची उंची त्याचं कर्तृत्व आणि ज्ञानावर अवलंबून आहे. मग आपण देव 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 म्हणतो नक्की तरी काय होते नाही त्या डेफिनेशन ऑफ गॉड. तुम्ही नक्की देवाची व्याख्या केलीच काय? तुम्हाला जगातल्या कोणत्याही ग्रंथाने असं सांगितलं नाही की तुम्ही कर्मच करू नका फक्त माझं भजन करा असं सांगणारा संप्रदाय नाही आहे. संप्रदाय तुम्हाला हे सांगतोय की आयुष्यामध्ये पहिल्यांदा सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. जगातल्या सगळ्या संतांचं ब्रीदच आहे इन वर्ल्ड. तुम्ही जगातला कोणताही ग्रंथ शोधा, तुम्हाला ग्रंथाने असं सांगितलं नाही की तुम्ही उपाशी राहा किंवा शरीराला काहीतरी तुम्ही चांगलं वेगळं वळण द्या. ग्रंथाने तुम्हाला हे सांगितलंय की पहिली गोष्ट आहे तुम्ही पहिल्या गोष्टी 5 करा. 5च गोष्टी जीवनामध्ये करा ह्या ग्रंथाने सांगितलेलं आहे. 1 थोडस आत्मचिंतन करा, चांगलं वागा, नीतीने जगा, गाईची आईची आणि काळ्या आईची सेवा करा आणि शरीर एकदाच मिळणार आहे त्याचा वापर चांगला करा. मग तुम्ही डिसीज ज्याला म्हणता की देव म्हणजे काय? इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल. इट इज कॉल्ड गॉड. तुम्ही देव म्हणजे तरी नक्की काय समजतो? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड? इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल. इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. म्हणजे 5 जणांना जमलं, 91 वर्ष टिकलं आणि लाखो विद्यार्थी तयार झाले, यांना देवरूप म्हणतात. देवाचं स्पेलिंग आहे गॉड. GOD. G is the generation, O is the observation, and D is the dissolvation. गॉड म्हणजे तरी काय? G is the generation, O is the observation, and D is the dissolvation. उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचे निर्माते आहात. तुम्ही इतरांवर अवलंबून न राहता कर्तृत्व शक्तीची अशी ज्योत पेटवा की त्या ज्योतीच्या प्रकाशावर तुम्ही गेल्यानंतर सुद्धा 32 वर्ष पुरस्कार मागच्याने टिकून राहावा. तुम्ही गेल्यानंतर माणसाचं आयुष्य किती आहे याला किंमत नाही. कधी 2 गोष्टी पॉझिटिव्ह येतात. जेव्हा 10व्या अध्यायात असं म्हणणं आहे त्यानं करायचं, संपत्ती जेव्हा येते तेव्हा दया येत नाही आणि दया जेव्हा येते तेव्हा संपत्ती येत नाही. आणि दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीला देव पण आल्याशिवाय त्याला देव पण आणि ते ज्यांना आलं त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. तिथं दोन्ही गोष्टी भौतिक श्रीमंतीच्या नादी लागून आयुष्याचं बरबादी करण्यापेक्षा आध्यात्मिक संगतीमध्ये तुम्ही उद्धार करणं हे संतांचं ब्रीद आहे. संतांनी तुम्हाला असं सांगितलं नाही कर्म सोडा, अजिबात सांगितलं नाही. निवांत पडून राहा असं सांगितलं नाही. असं नाही. आता एक मॉडिफिकेशन मध्ये तुम्ही रोगाची उत्पत्ती कशामुळे होते? तुम्ही तुमच्या शरीरावर केलेला अन्याय म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ डिसीज. तुम्ही तुमच्या शरीरावर केलेला अन्याय म्हणजेच रोगाची उत्पत्ती. म्हणजे एकच मिनिट सांगतो. शुगर, बीपी, मानसिक संतुलन डेफिनेशन ऑफ अटॅक. अटॅक म्हणजे काय? आता डॉक्टर लोक सगळे एज्युकेटेड आहे. अटॅक काय तो सांगतो एका मिनिटात. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. म्हणजे उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका आणि डावी कर्णिका.
In blood, two types of cell, white blood corpuscle and red blood corpuscle. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high, and blood of circulation to heart is lower. जेव्हा तुमचे विचार जास्त होतात आणि रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याचं काम होतं. याला कोण अटॅक आणि एखादं काम आहे नॉट इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरा, नको त्या गोष्टीचं चिंतन करू नका. काय करायचं हे कधी वाक्य घेणं ठेवा. आयुष्यामध्ये भरपूर संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. मागची पिढी जर तुम्हाला मूर्ख बनवायची असेल तर तुम्ही कमवत राहा, तिचा उपभोग घेऊ नका. तुम्ही सगळे हाय एज्युकेटेड लोक आहे. इस्टेटीच्या बाबतीत बरोबर. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो 2 मिनिटात. तुम्ही हा कमवलेल्या इस्टेटीचा उपभोग कधी घेणार? 5 मिनिटं घ्या, तसं काही प्रॉब्लेम नाही. फक्त 5 मिनिटाने मला विचार करून सांगा की तुम्ही एवढं जे कमवलंय याचा उपभोग कधी घेणार? 50 चित्र झाला, शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घातलेलीच आहे, मूळव्याध आहे, मुतखडा आहे आणि उशिरा झोपेच्या गोळ्याचा तपास आहे. प्रत्येक गोष्टीला गोळी आहे लोकांना. जेवायला 3 गोळ्या आहेत, खाली बसताना एक, पुन्हा उठताना एक वाक्य सांगू तुम्हाला. ज्यांनी शून्यातून संस्था उभी केली त्यांनी पहिलं हेच केलं, स्वतःची भौतिक पातळी सांभाळली म्हणून इतरांच्या बुद्धीला तारणा देतात. हे कधी करणार आपण? तुम्ही आणि मी हेच करतो. आपण काय करतो माहिती का? आपल्या शरीराची कॅपॅसिटी नाहीये, पण त्या कॅपॅसिटीच्या बाहेरचा त्याला आहार देतो आणि बाहेरचे विचार देतो. त्याची कॅपॅसिटी नाहीये. कारण एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन, बट ब्रेन इज सेम, बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. ब्रेन इज सेम, बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरंट. मेंदू सगळ्यांना समान आहे, पण मेंदूचं व्हॅल्यू, प्रत्येकाची ताकद वेगळी आहे. काहींना शेवटपर्यंत कळलं नाही आपल्याला मेंदू आहे. याची पाठीमागे 3 कारण आहेत: कर्तृत्व, त्याग आणि समर्पण शक्ती. याला त्याग लागतो. गप्पा मारून नाही होत ते. गप्पा तू जर आंघोळ न करता चहा पितोय, तिथंच परत झोपतोय, आणि त्या चहाला तू बेएकटी नाव दिलंय म्हणजे. आणि ही तुझी फायनल प्रगती आहे. काय करू शकतो? मला एक सांगा, तुमच्यामध्ये समर्पण शक्ती नाही, काय करू शकतो? पहिली गोष्ट, एवढ्या मोठ्या संस्था उभ्या करताना, 60 कॉलेज हायस्कूल उभे करताना समर्पण शक्ती महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, स्वतःची कर्तृत्व शक्ती आहे आणि स्वतःमध्ये निर्णय घेण्याची ताकद आहे. असं नाही होऊ शकत. आता ही सगळी बसलेली माणसं माझ्यासमोर तुम्ही फ्रेश आहात, पण आतमधून तुम्ही हाय टेन्शन असण्याचं कारणच महाराज आज शैक्षणिक संस्थांची गरज का पडली? तुम्ही अभ्यास करा. समाधानी कुटुंब जर बनवायचं असेल तर त्याला आध्यात्मिक ताकदच पाहिजे. आध्यात्मिक शक्ती शिवाय तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही. आणि अध्यात्म आणि विज्ञान यांची इतकी सांगड आहे, पण विज्ञानवादी लोक अध्यात्माकडे निकट दृष्टीने पाहत नाही. नाहीतर ज्ञानेश्वरी आणि विज्ञान इक्वल आहे. तुमची बौद्धिक क्षमता ज्ञानेश्वरी समजून घेण्याची नाही, म्हणून तुम्ही विज्ञानाकडे तिकडे जाता. आपण चित्रपट म्हणतो,
पण चित्र हा पट हा शब्द ज्ञानोबाला 700 वर्ष पूर्वी माहित होता. तुम्ही आता विचार करताय, आता थोडंसं क्वालिफिकेशन झालंय आता तुम्ही. पण 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी सुंदर जोडलेली संसार चित्र उमटे आणि मनोरूप पट फाटे. चित्रपट ज्ञानोबांना 700 वर्षापूर्वी माहित होता. तुम्ही आता वृक्षारोपणाची चळवळ सुरू केली आता इंग्रज गेल्यानंतर, पण झाडे लावावी हे ज्ञानोबांना 700 वर्षापूर्वी 14व्या अध्यायामध्ये माहित होतं. तुम्ही पाणी आडवा, पाणी जिरवा, पुढे समस्या तयार होतील हा 700 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी मांडलेला सिद्धांत. आपण तिकडे पाहत नाही. आपलं सध्या काय झालंय माहिती का, एक ठराविक एज्युकेशन झालंय. म्हणजे घर कुटुंब सगळ्यांचं तुमचं मालक, मी, बायको, मुलगा, सासरवाडी, पैसे, जागा, फ्लॅट, 2 BHK, हाय एज्युकेशन, बायको, जावई स्टँडर्ड, तो त्याचे आईबाप सोडून राहायला पाहिजे. आणि जवळजवळ जावयाला बाप नसलाच पाहिजे. आपल्या भूमिका कमकुवत झाल्या. याचं कारण आहे एक वाक्य सांगतो, माणसं बाह्यरंगाने किती श्रीमंत झाली तर मनानं दुबळी झाली. मनानं माणसं हलकी झाली. आणि मनाचं मोठेपण मिळवायचं असेल तर अध्यात्मशास्त्राशिवाय पर्याय नाही. किती वेळा याची सांगत बसते का? बसतेच. शिक्षक, शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तृत्ववान म्हणजे शिक्षक. शिक्षकाचा अर्थ तितकाच होतो. शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तृत्ववान. या 3 गुणांचा मिलाप आहे म्हणून तो शिक्षक आहे. म्हणून तो शिक्षकाला विद्यार्थी वडील समजतो, पालक समजतो, शिक्षिकेला मॅडम समजतो. आता आपले दिवस वाईट आहे तुमचे माझे. आपल्या घरातल्या बाईला मॅडम म्हणावं. 60% लोक मॅडमच म्हणतात. त्यामुळे आपल्याला आयुष्यभर विद्यार्थीच राहायचे. बारीक अभ्यास करा तुम्ही. इथून पुढच्या काळात साहेबांना सांगतो, अध्यक्ष साहेबांनी, एवढ्या मोठ्या तुमच्या संस्था आहेत, पण इथून पुढे थोडं तरी आध्यात्मिक शिक्षण शैक्षणिक संस्थेत दिलं पाहिजे. संत विचार दिले पाहिजे, संत विचार दिले पाहिजे, संतांची चरित्र दिली पाहिजे, संतांची चरित्र विद्यार्थ्यापुढे ठेवली पाहिजे. अध्यात्मशास्त्र जर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनात आलं तर तो विद्यार्थी आयुष्यामध्ये फेलच जाऊ शकत नाही. तुमचं काय, तो फेल जाणारच नाही. आपल्याकडे काय प्रॉब्लेम होतो, शाळा संपत्यानं बसायला म्हणलं. सगळ्या पोरांच्या दप्तर बघला, ते घाई जायची, कमायचे दुसऱ्याचा. तुम्ही अभ्यास करा, आम्ही शहर तुम्ही अजून एक तुम्ही काय प्रयोग केला पाहिजे. तुम्हाला एक सांगू नये माझी निवड नाही. शाळेतील जे नोटीस बोर्ड असतात, नोटीस बोर्ड आपण सूचना फलक लिहितो. एका शिक्षकानं रोज एक तुकाराम महाराजांचा अभंग त्या फळ्यावर लिहिला पाहिजे. आणि तो विद्यार्थ्याला सक्तीचा केला पाहिजे की वर्गात एंट्री करण्यापूर्वी तुला तो अभंग वहीवर लिहून घ्यावा लागेल. आणि विद्यार्थ्याच्या हाताने जेव्हा लिहिलेला गाथा तयार होईल, हाताने लिहिलेली जेव्हा ज्ञानेश्वरी तयार होईल, त्यावेळेस त्याला नक्कीच संतांच्या विचाराची चटक लागल्याशिवाय ते विद्यार्थी आध्यात्मिक क्षेत्र हे फक्त आपण म्हणतोय पिढी बिघडली. ह्या पाष्ट गप्पा आहे. पिढी बिघडली. एक सल्ला लोकांनी एकच हुकूम केला काय, तरुण पिढी बिघडली. निगेटिव्हिटी नको आहे, पॉझिटिव्हिटी पाहिजे. आपल्याला क्वांटिटी नको आहे, आपल्याला क्वालिटी पाहिजे. क्वांटिटीचं काय करणार तुम्ही, काय करणार? एक क्वालिटी, एक आध्यात्मिक मुलगा घरात तयार झाला तर तुमचं सगळं घर संपन्न बनू शकतं. आणि इथून पुढे एवढी भव्य दिव्य तुमची संस्था आहे. आणि सगळ्यात मला एक विशेष वाटलं, शिक्षक आपल्याकडे शिक्षक आकडं इतर तुम्ही त्यांनी मला शब्द वापरला
बाजारीकरणामध्ये तिथं शिक्षकाची वागणूक वेगळी असते आणि इथं शिक्षणाची वागणूक वेगळी. इथं शिक्षक माझी शाळा म्हणून काम करतो, इतर ठिकाणी शिक्षक मला काम जायचंय म्हणून काम करतो. मला जावं लागेल 11 वाजले. इथं तसं नाही, शाळा माझी आहे, जावाच लागेल. इथं 2 मोठे मोठे फरक आहेत. आणि हे कशाचं फळ आहे मला, तर इथून पुढे आध्यात्मिक शिक्षण शाळेत सुरूच झालं पाहिजे. तेव्हा तुमचं काय मत आहे? नाही तर काही राहणार नाही, तुम्हाला काही राहणार नाही. आपण म्हणतो लोक सुधारले नाही, नाही मला ज्ञानोबराची ओवी सांगतो तुम्हाला, गावरान दृष्टांत नाही पण ओवी सुंदर आहे. गायचं वासरू मेलं, काय दूध देत नाही. शेतकरी काय करतो, त्या गायची वासराची आतडी बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये भुसा भरतो, भुसा आणि तो भुसा भरून ते शिवून तिच्या पुढे ठेवतो. ती गाय दूध देते. त्यामुळे एक ओवी लिहिली 3ऱ्या अध्यायात, सत्याचा भोकसा पाडला आत पूर्ण वाटा भरला. त्यामुळे म्हणजे सत्य काढून टाकले आणि आतमध्ये भुसा भरला आणि ती गाय दूध देते. जशी एवढी जगली जी माणसं आहेत ही तुम्हाला वरून देखणी आणि समाधानी दिसतात, आतमध्ये पोखरलेली माणसं आहेत. यातला एकही माणूस माझ्यासमोर बसलेला समाधानी नाही. दाखवतो तुम्ही, ही नाटकं आहे, हे दाखवायचं आहे. आणि जर आपल्याला आपल्या एज्युकेशनचा अर्थ कळला असता तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम निर्माण झाला असता. आणि वृद्धाश्रमाची निर्मिती जेव्हा झाली तेव्हाच आपल्या एज्युकेशनची किंमत आपल्यापुरती कमी झाली. तुम्ही निरीक्षण करा चांगलं. आपल्याला जर आध्यात्मिक शिक्षण असतं तर ईश्वरासाठी आई वडील नातवासाठी रस्त्याला का पडले असते, का पडले? आज 70 वर्षाच्या आज्याला कपड्याची अपेक्षा नाहीये, आज पैशाची अपेक्षा नाहीये. त्याने नातवाचा गाव ओढला, टपकन मुका घेतला आणि नातवाबरोबर हसला की त्याला सगळा आनंद मिळतो. पण तो नातूच जर त्याला पाहायला मिळत नाही आणि मुलाच्या बंगल्या पुढे 6 गाड्या आहेत, सूटबाईचे 3 कपाट साडीने भरलेले, 3 हँगर नुसते चपलांचे. आणि सासऱ्याला शिकवणारा बाप रस्त्याच्या कडेला जर कुठेतरी डोळ्यातून असून राहायचं असेल, आपण आयुष्यामध्ये काय कमवू? कोणते समजा ज्याने आई वडिलांची चांगली सेवा केली त्याने ईश्वराची सेवा केली. आज आपण म्हणतोय, दाखवतोय लोकांना, पण कुटुंबामध्ये समाधान नाही. बायको सुंदर भाजी करते, सुंदर मीठ सुंदर टाकते, वेळेत टाकते, चांगलं थोडं बरोबर टाकते, मिरची बरोबर टाकते, पण तुमच्या माझ्या घरामध्ये रात्री जेवताना समाधान हा शब्द नाही. प्रत्येक घरांमध्ये कचकच आहे, मराठी शब्द आहे. काय कचकच आहे? कचकच 2 असले तरी कचकच आणि 4 असले तरी कचकच आहे. त्यामुळे तुमचं मानसिक संतुलन डॅमेज आहे. त्याला अध्यात्मशास्त्राशिवाय पर्याय नाही. हे काय हे करणार हेच काय एवढे विचार नाही. आणि तुम्हाला वाटतं लोकांना काही घेणं नसतं. ही दुनियेचं वाक्य आहे, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा सांगला की तुम्ही जगातून सांगता. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा सांगला हा सगळा पसारा आहे. आणि याला आपण खरं मानतोय, हा सगळ्यात मोठा बावळटपणा आहे. आणि आपला बावळटपणा आपल्या लक्षात येत नाही, हाच खरा बावळटपणा आहे. पण आपल्याला कळत नाही, नाही कळत, पण आपल्याला कळत नाही हे कळत नाही, मला कळत नाही हे कळत नाही, आणि ज्याला काहीच कळत नाही त्याला तेही कळत नाही का मला कळत. तुम्ही निरीक्षण करा. आज कौतुक केलं पाहिजे मी या संस्थेतल्या सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं बसणारचं. कारण आज आमचे जे बोलण्याचे मुद्दे आहेत
ही आजच्या काळाची तुम्ही एक संकल्प करा. माझी आई माझी वडील कोपऱ्यात राहतील पण माझ्या घरात राहतील, माझ्या घरात. आणि ते जेव्हा तुमच्या घरात राहतील तेव्हा कटेवरचा पांडुरंग आशीर्वादाने तुमच्या घरात राहील. तुम्हाला त्याची आरती करायची काय करेल? कोणाला आरती करून देव मिळाला? अब्दुल कलामांसारख्यांची फोटो शाळेत का लागले जातात? तर त्याला एकमेव कारण कर्तृत्व आहे. ज्योतिबा फुलेंचे फोटो का पुजले जातात? कर्तृत्व आहे. छत्रपतीची प्रत्येक चौकामध्ये स्थापना का केली जाते? कर्तृत्व आहे. आणि आपण कर्तृत्वापासून परामुख आहोत. पण आपण एवढंच ठरवलंय, एन्जॉय, रिलॅक्स. मूर्ख शब्द रिलॅक्स. काय नाही, मला खायचं झोपायचं. आपण एवढंच ठरवलंय. मला आपण आपल्या शरीराची वापर समाजासाठी करायचाच नाही असे ठरवले. आपल्या घरातल्या पोह्याचा वास शरीराच्या घरी जाऊ नये म्हणून खिडकीला पडदे लावणारी माणसं सारखी बायकोशी बोलणारी माणसं पाहुणा जर आला तर बोलत नाही. आणि ते त्यांना पडतं, दोघे सारखी जेडी असल्यामुळे पडतं. माहीत सांगा, व्यापक जीवन तुम्ही जगणार कधी? व्यापक जीवन व्यापक असावं कसं उचित? तुम्ही दान केलेलं मोठे व्हाल असं नाही. तुम्ही प्रेमाने हसलात तरी पुढच्याचं समाधान. हसत नाही मानसिक. तुम्ही 5 वाजता रांगणमध्ये जा नगरपालिकेला, प्रत्येक बाकड्यावर वेगळाच मान बसलेला असतो. आपण फक्त निरीक्षण करायचं. मला फक्त कॅमेरा घेऊन जायचा नाही तर सर्व कागद आणि पेन काही नाही. एकटे बोलतात, काही एकटेच बोलतात. काही एक गाडी घेऊन माती उकली काही एकटेच बोट आले, काही कुत्र्याला घेऊन त्याच्याशी गप्पा. याचा अर्थ काय झालाय? माणसं काही कुत्रे बरोबर घ्यायचं, तेवढं त्याला जवळ घ्यायचं, टाइमपास सांगायचं मला. आणि याला मराठीमध्ये सुद्धा एन्जॉय. जसं लोकांनी आता घरी स्वयंपाक करायचं बंद केलं, जवळ इतकी दरिद्री लोक झाली. पूर्वी गरीबातला गरीब माणूस पिठला खायचा. अति गरीब काही काय करायचं? काही काय करायचं? ते पिठलं. प्रक्रिया सोपी राहायची. पाण्यात पीठ टाकायचं, मीठ टाकायचं. आता 20 लाखाची गाडी घेणारी माणसं पिठलं खायला बोललं जातात. गरीब कोण हा प्रश्न? 20 लाखाची गाडी आहे आणि नवरा बायको दोघं आणि पोरं काय खायला? बोला ना. त्याला विचारलं का? चेंज. आज सुंदर सफाई आणि चेंज काय नाही. तुम्ही निरीक्षण करणार. मी फार सूक्ष्म निरीक्षण करणार. आणि ह्याच्यामुळे काय झालं? तुमच्या घरांमधला एकोपा कमी झाला. एकोपा कमी झाला. एक सुंदर उर्वे आहे, 16व्या अध्यायामध्ये उर्वे आहे. पुजवणी देव पाहिजे, पेरवणी शेता जायचे आणि तोषवणी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. इतकी सुंदर उर्वे. दरवाजातली अतिथीला प्रेमानं दिलेलं पाणी म्हणजे भगवंताला अर्पण केलं जाते. तुम्ही काय तुम्हाला सांगितलं नाही? आपल्याला लोक जरा म्हणजे शनिवार सुट्टी आहे देवदर्शनाला.
गाडीत भरायचे 2-3 सापाच्या बरोबर घ्यायच्या इकडून गेले सगळे देवा. तुम्हाला कोण सांगते की तुम्ही गेल्यावर तुम्हाला देव भेटला असं नाही. घराचे देव आहेत ना, आई वडील त्यांच्या पायाला रोज हात लावा. सगळी जगातली तीर्थ तिथे आहे, जगातली सगळी तीर्थ तिथे आहे. तुम्हाला कोणी सांगितलंय? आणि हे शिकण्यासाठी संस्थेचा लाभच प्रवेश कौतुक करावं हे लोकांचं मला. पण आता आध्यात्मिक शिक्षण तुम्हाला सुरूच करावं लागेल. सगळ्यांनी मला बोलवून सत्कार केला. सगळ्या मंडळीला धन्यवाद. जय